आहे किंवा आई वडिलांच्या पुण्यकर्माचे फळ. त्यामुळे जन्मतःच काही अविश्वसनीय अशी शक्ती घेऊन काही मुलं जन्माला येतात. एकतर त्या ठिकाणी त्या बाळाचं पुण्य असतं, नाहीतर माता पित्यांचं. खूप आनंद झाला महाराज. खरं तर खूप घाईमध्ये सेवा उरकावी लागली, पण काही नाही, आपल्याला संधी भेटल्यावर आपण पुन्हा करू. विठाला विठाला. खरं तर आता धन्यवाद द्यावेच कुणाला आणि किती द्यावे त्याचं कोडं पडावं. कारण की एवढं सहकार्याचे हात एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एवढं सहकार्य आपल्याला पंचक्रोशीतील सर्व व्यक्तींनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ज्यांच्या जीवावर हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या आधाराने सहकार्याने होत आहे. खरं तर सर्वात मोठे धन्यवाद ते म्हणजे 2 भजनी मंडळ ज्यांनी भक्तीची परमार्थाची नीव आपल्या घरकुलमध्ये रोवली. खरं तर पाया त्या ठिकाणी पक्का होतो, त्यानंतर पुढे फळ उगवतं. आणि त्यांच्या आधारावर फक्त महिलाच का पुढे जाऊ नये, महिलाच का मागे राहावे, या उद्देशाने रामकृष्ण हरी भजनी मंडळातर्फे हा महिला सप्ताह. आणि खूप आनंद होतो महाराज सांगायला. कारण की भांडवलकर काकासारखे या ठिकाणी आपल्या समाजातील व्यक्ती असतील किंवा पाटील काका सदाशिव पाटील महाराज त्यांच्यासारखे काही व्यक्ती असावी, जगताप काकासारखे काही असतील. पण यांनी काय केलेलं आहे, यांनी आपल्या घरकुलमधल्या लहान मुलांना संगीताची परमार्थाची अध्यात्माची गोडी लावली, जेणेकरून त्यांना आज त्याची आवड निर्माण होऊन ते पुढे परमार्थात जात आहेत. खूप छान वाटतं महाराज. खूप सहकार्य केल्याने खूप प्रेम या ठिकाणी प्राप्त होतं. खरं तर आज आपण ज्या सभा मंडपात बसलेलो आहोत किंवा जी साऊंड सिस्टीम आहे किंवा जो सप्ताह कोणत्याही संकटाशिवाय चालत आहे तो म्हणजे निलेश दादाच्या कृपेमुळे. त्यांच्यासाठी का जोरदार महाराज. खरंच ज्या दिवशी त्यांच्याकडे काम पडल्यानंतर त्यांची भेट होते ना, त्या दिवशी जसं एखादा बाप लेकीच्या डोक्यावर हात ठेवतो त्याप्रमाणे पवित्र भावनेने मदतीच्या भावनेने बोलणारा आणि सहकार्य करणारा माणूस त्यांच्याकडे गेलं कोणीच नाराज होत नाही. कधीच कोणीच नाराज होत नाही. मनाने एकदम बोळा बावडा. आता ते राजकारणात गेलेत म्हणून स्तुती नाही, खरं तर स्वभाव त्यांचा मुळात असेल. त्यामुळे आत्ताही आलं नाही, आता आजच नेमक्या का आलं नाही तो मला प्रश्न पडलाय. रोज असतात, आता आज आल्या नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सारिकाताई पवार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला त्यांनी सुद्धा अमूल्य असं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. आज त्या उपस्थित आहेत. आता संयोग कसा, 2 दिवसापूर्वी त्यांना फोन केल्यावर त्या म्हणल्या मला आधी मध्ये जमणार नाही पण मी गुरुवारी येईल. आता त्यांना सांगावं कशी गुरुवारी माझंच कीर्तन आणि नेमका योग सापडावा आणि गुरुवारी आपल्याला ताईंनी उपस्थिती लावावी. खूप याचं मी भाग्य समजते. त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या होती. त्याचबरोबर या ठिकाणी योगिताताई नागरगोजे, खरं तर त्यांनी सुद्धा आपल्या समाजामध्ये खूप छान असे कार्य केलेले आहेत. महिला आघाडी नेतृत्व योगिताताई नागरगोजे, त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं आपल्याला सहकार्य केलं. त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या. त्याचबरोबर या ठिकाणी सुजाताताई विधाते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे. हे कार्यकर्ते महाराज यांच्यामुळे म्हणतात ना, ज्याच्याकडे जे आहे त्याने तेच जावे, बरोबर. तेव्हा चांगले कार्य समाजामध्ये घडतात. यांनी खरंच आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर अजून आपल्याला मोठं सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे अरुणदादा पवार, मराठवाडा जनविकास संघाचे ते अध्यक्ष आहेत. पण महाराज खरंच कौतुक करावं त्या माणसाचं. आम्ही जावं त्यांच्याकडे मदत मागायला, फक्त शब्द पडल्या माणसाने डायरेक्ट पॉकेटामध्ये पैसे घालून द्यावेत. म्हणजे अशी व्यक्तिमत्व आहेत समाजात, त्याच्यामुळे तर एवढे सुंदर असे कार्यक्रम पार पडतात. त्याचबरोबर आत्ताच नाव घेतल्याप्रमाणे सुजाताताई असतील, सारिकाताई असतील, नागरगोजेताई असतील, सचिनदादा सानप, सुरेश जाधवसर, त्याचबरोबर विष्णुपंत नेवाळे, अनिलदादा भोसले आणि ज्योतिताई गोफणे. खरं तर ज्योतिताई गोफणे यांची उद्या आपल्याला संध्याकाळी रात्रीची पंगत आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या सप्ताहामध्येच त्यांचा वाढदिवस आलेला आहे.
आणि त्या म्हणल्या दरवेळेस तर मी वाढदिवस माझ्या राजकीय कार्यकर्त्यांबरोबर साजरा करते, पण यावेळेस मात्र त्यांची इच्छा होती की मी राजकीय पद्धतीने नाही तर वाढदिवसानिमित्त एक पंगत मात्र रात्रीची देईल. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या म्हणतात. त्याचबरोबर आपल्या घरकुलमधील प्रत्येक छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत आपण ज्यांना हाक मारतो असे मगर काका, संतोष माळी काका या ठिकाणी असतील. त्याच आता मी काकाच म्हणणार कारण की त्यांनी मला लेकीप्रमाणे प्रेम दिलेलं आहे महाराज. आता लहानपणापासून यांच्या सानिध्यामध्ये मी वाढलेली आहे. त्याचबरोबर चौधरी काका असतील. चौधरी काका आलेच का कीर्तनाला? कुठे गेले? आपल्याला जे पाणी उपलब्ध होत आहे 7 दिवस त्या पाण्याची सोय मगर काका आणि चौधरी काकांनी केली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप आनंद होतो महाराज. आता नाव कुणाकुणाचं घेऊ? या ठिकाणी उमेश पोद्दार काकांसारखे ज्यांना पेटीवर स्वर धरला की बरोबर एखादा बोलायला जरी लागला तरी बरोबर ते स्वर गातात. त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप कलाकार मंडळ आहेत महाराज. आपल्या पंचक्रोशीत इतकी सुंदर व्यक्तिमत्व आहेत किंवा इतके कलाकार आहेत. आपण जेवढे नावं घेता तेवढे कमी आहेत. असं फक्त वेळ घालवायचा म्हणून जरी आपण 7 दिवस बैठक ठरवल्यानंतर त्या 7 दिवसामध्ये सप्ताह होऊन निघतो. एवढे कलाकार महाराज, एवढे कलाकार महाराज या घरकुलमध्ये. काय परम भाग्य म्हणावं. म्हणलं ना की लोक वर्णन करतात आळंदी आणि देहू नंतर जर भक्तिमय वातावरण कुठे असेल तर ते घरकुलमध्ये पाहायला एवढं सुंदर वातावरण. त्याचबरोबर राख काका या ठिकाणी बसलेले आहेत. त्याचबरोबर खूप सारे मी ज्यांना दिसल त्यांचं नाव घेणारे डोळ्यासमोर. कुणीही वाईट म्हणायचं नाही. ढाके काका ते नित्य नियमाने चतुर्दशीच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी आमच्या घरी भजनाला उपस्थित असतात. त्याचबरोबर आता आईचं नाव कसं घ्यावं जाऊ द्या. महाराज माता पितांनी जन्म दिला तेच उपकार आहेत. ज्यांच्या शब्दात काय मी आयुष्यभर म्हणतात ना कातड्याचे जोडे जरी करून त्यांच्या पायात वाढले तरी मायबापाचे उपकार फिटत नाहीत. काय शब्दच माहिती. या ठिकाणी भांडवलकर काकू असतील, चांदोरे काकू असतील. चांदोरे काकूंचं सहकार्य महाराज या मंडपामध्ये कीर्तन झाल्याच्या नंतर 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत कोणी सेवा करते ना झाडून काढायची पंगत वाढायची तर चांदोरे काकू आणि आपल्या पाठीमागं बसतात खुशीची मम्मी पाटील काकू त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कोणी भाषेतली बोलून सवय पडलेली आपल्या बिरादार काकू या ठिकाणी बसलेले आहेत. त्याचबरोबर जगताप काकू बसलेले आहेत, पाटीलताई बसलेले आहेत. आज गुराळे काकू अट्टहासाने कीर्तनाला आलेत माझ्यासाठी. करुणाताई बसलेल्या आहेत. सर्वांसाठी मला जोरदार टाळ्या होत द्या. बिरादार काकू पाठीमागं बसलेले आहेत. पण बिरादार महाराज कुठे गेले? महाराज धावपळ करून सप्ताह ज्यांनी हे बघा इकडे बसले. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. खूप महाराज कौतुक करावं तेवढं कमी आहे. मिलके काका अरे बापरे विसरले बरं का. मिलके काका खूप सुंदर. महाराज त्या माणसाचं शिक्षण एवढं आहे ना पण त्या माणसामध्ये गर्व अहंकार नावाचा शब्द नाही बरं का. आज गणित आणि अभियांत्रिकी म्हणतात ज्याला इंजिनिअरिंग म्हणतात आपल्या शब्दामध्ये विशेष असं कार्य त्या व्यक्तीने केलं आहे. पण अध्यात्म मात्र कधी काही सुटत नाही. संगीताची आवड काकडा सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे सकाळी 4ला उठणं बरोबर का नाही. सकाळी 4ला उठणं लय जीवावर येतं आपल्या आणि ते 4ला उठून काकड्याला येतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात. एक शिंगे काका बसलेले आहेत. आता माझ्या परिचयाची तर मला नावं सुद्धा आठवणार एवढे झाले. ज्यांचं नाव राहिले त्यांच्या चरणी दंडावर टाकते महाराज. आणि या ठिकाणी त्याचबरोबर उत्तम अशी पेटीची साथ देणाऱ्या आपल्या घरकुलमधल्या वैष्णवीताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर ज्यांच्या मृदुंगाचा आवाज आपण कानावर पडतो आहे आणि ज्यांच्या मृदुंगामुळे सप्तामध्ये 7 रंग सप्तरंगच पडलेले आहेत असे मारुती महाराज नागरे. आणि त्याचसोबत आता जोडी आली तर दोघांचं नाव घ्यावं लागेल बरं का. मारुती महाराज नागरे आणि त्यांच्या सौभाग्यवती गीताताई नागरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आमच्या बिल्डिंगमध्ये मुस्लिम काकी असतील, ताई असतील, होले काकू असतील. खरंच त्यांचं सहकार्य एवढं आहे बघा. पाटणकर काकू असतील. एवढं सहकार्य आहे महाराज की त्यांच्यामुळेच आपल्याला सप्ताह दिसतोय ना हा फक्त त्यांच्या सहकार्यातून चालतो. आणि खरंच मनातून आभार द्यावे तेवढे कमी आहेत. कारण की म्हणतात खरं अध्यात्मापासून असू दे नाहीतर आजच्या काळात ICCचा वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंत असू दे महिला कुठंच मागं राहिलेली नाही. महिलेसाठी जोरदार. खूप छान वाटलं महाराज. खूप छान अतिशय आनंदाचं सुंदर असं वातावरण झालंय. पुजारी काकू तुम्ही गेलातच त्या टोकरा तुमचं नावच सापडलं
पुजारी काकू, त्याचबरोबर ही जी संस्था दिसत आहे, नाशिकची संस्था आहे महाराजांनी, ही संस्था आपल्या आनंदीची, संस्थेचं नाव काय? राधेमोहन ना, राधेमोहन वारकरी शिक्षण संस्था. खूप सुंदर महाराज. जी मुलं किंवा मुली संस्थेमध्ये जातील किंवा आनंदीत जातील ते आयुष्यात कधीच वाईट वळणावर जाणार नाही. एकदा टाळ हातात घेतला तर व्यसन माणसाच्या डोक्यात येत नाही महाराज, बरं का. आणि भले त्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं करिअर किंवा आपलं आयुष्य घालू न घालू, पण एक आयुष्यामध्ये एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं नक्की घडल्याशिवाय राहत नाही महाराज. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. अरे बापरे, अभि आता काय असं कसं असतं माहिती आहे, कधी कधी रोजचे माणसाला नजरेसमोर असून दिसले नसल्यासारखे असतात. कृष्णाचं, आपल्या अभिचं जेवढं करावं तेवढं कौतुक महाराज. कारण की त्या बाळाचं वय अतिशय लहान आहे. त्याचे वडील गेले आता 2 वर्ष झाली का, 1 वर्ष, 1.5 वर्ष झालं ना, 1.5 वर्ष झाला. पण काय माणूस महाराज. आता अनिल काका स्वामी खरं तर माणूस असा घरकुलमध्ये कुणालाही अर्ध्या रात्रीचं काम पडू देत आणि त्यांनी फोन करू देत. तो माणूस कधी आला नाही असं झालं नाही महाराज. त्यांना कुणी कधीही कितीही बोला, पण तो माणूस सेवेसाठी कधीही हजरच असणार. म्हणजे एवढे सेवाभाव. आणि त्यांनी मुलगा सुद्धा आपला असा घडवलेला आहे, त्याचा मृदुंगाची थाप किती सुंदर आहे महाराज. देवानी कृपा, वडिलाचा आशीर्वाद, त्याच्यासाठी तर जोरदार टाळ्या होत्या. छान महाराज. लेकरं असावीत तर अशी असं. आपली माऊली बघा ते हसते, ती म्हणते ती तिला दुनिया सुचली पण आज माझं नाव घेतलं. नम्रता चांदुरे, खुशी पाटील, प्रतीक्षा पुजारी, खरंच सगळ्यात महत्त्वाचा राम. आज राम का आला नाही, कुठे गेला? आज वेगळ्या कपड्यामध्ये आलाय राम महाराज. काकड्यापासून ते रात्रीपर्यंत जो सेवाभावाने असतं त्याची शाळा करून, बरं का, शाळा करून या मंडपामध्ये सेवेला हा एकच मुलगा सातत्याने पाहिलेला आहे. सत्यम शिवम असतील, त्याचबरोबर आता अजून कोण राहिलं कडे मला सांगा बरं का, मला झोप येत नाही नंतर. आणि त्यात परत जर फोन आला ना मग तर अजिबातच झोप येत नाही. देशपांडे काका असू द्यात, त्यांचं D3, बरं का, मी सांगते, आपली A3 सहयोग हाऊसिंग सोसायटी आणि D3, त्याचबरोबर D4 पण आली. आता D4 पण आली. या बिल्डिंगचं सहकारी एवढे महाराज. या बिल्डिंगमध्ये ना आम्हाला असं वाटतं ती बिल्डिंगच आमच्या नावावर केलेली आहे का काय. त्या बिल्डिंगमध्ये कुठेही जाऊ दे, कुणाच्याही घरी जाऊ देत, आम्हाला लेखीप्रमाणेच वागणूक भेटते सगळ्या भजनी मंडळातल्या सगळ्या मुलींना, बरं का. आणि खूप छान वातावरण आहे त्या बिल्डिंगमध्ये आणि इतका आनंद आहे महाराज. त्याचबरोबर सुंदर, आता माझा एवढा सुंदर आवाज, आपल्या गानकोकिळांचा एवढा सुंदर आवाज ज्या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचत आहे ते मात्र आपल्या घरकुलची लाडकी साऊंड सिस्टीम म्हणजेच कचरे काकांची सिस्टीम. कचरे काका हसत बिना गेले, काय झालं माहिती, झोप झालं नाही महाराज. काय सिस्टीम आहे महाराज. आवाज खूप सुंदर महाराज, अजिबात कशाचा त्रास नाही. आणि बरोबर या ठिकाणी जाधव काकू आहेत, त्यांचं सहकार्य खूप सुंदर आहे. हर्षदा पाटणकर रांगोळी, आता तुम्ही काढू नका कडे येईल नाही तर 12 वाजता नका. हर्षदा पाटणकर रांगोळी, बिचारी रोज येते रांगोळी काढते. ज्या दिवशी शाळा असेल त्या दिवशी दुपारून काढते, संध्याकाळी काढते. वेळ मिळेल आपल्या परीने पाहिजे त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी सहकार्य करतोय आणि त्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी पार होतोय महाराज. खूप सुंदर असं वातावरण आहे. चांदोरे काका परत म्हणतील पूर्ण चांदोरेचा परिवार आला पण काकाचंच नाव आहे, बघितलं का. आता करता माणूसच पाठवतो. चांदोरे काका त्यांचे मनापासून आभार मानते महाराज. त्यांची दोन्ही लेकरं सोन्यासारखी लेकरं आहेत. खरंच मी बघितलेलं आहे बरं का. पोरगी 90% तिला 10वीला, 90% 10वीला आहेत. आमच्या बरोबर 11 वाजेपर्यंत भजन करत होते आणि 1 वाजेपर्यंत रात्री घरी जाऊन अभ्यास करत होते महाराज. एवढं करतो, खूप छान वाटतं मला, खूप हे आमचं म्हणतात ना, संगत तुम्हाला लाभते. खूप भाग्य आहे की एवढी सुंदर संगत लाभणे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने वाटचाल काढणे. कारण की हा एक खेळ एकल्याचा नाही, या ठिकाणी खूप लोकांचं सहकार्य लागतं. तरी सुद्धा कोणाचं नाव राहिलं असेल तरी सुद्धा मी दंडवत टाकते त्यांच्या पायी. सर्व टाळकरी मंडळी, घरकुलमध्ये सदस्य सत्यम शिवम असतील, आज कोपऱ्यात जाऊन बसले सत्यम शिवम. त्याचबरोबर मंडळातलं कोणाच राहिले का मग, आता युवराज शिंदे असू दे, रोहिणी शिंदे असतील, सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांना मी धन्यवाद मानते. आणि आज या ठिकाणी
संपूर्ण नक्की ज्ञानेश्वरी माऊलीनंतर जमत नाही बोलायला, बरोबर आहे का नाही? सगळ्यांचे आभार, कुणी नाराज नाही. झोप लागल मला व्यवस्थित, तुमच्यावर आहे महाराज. आणि इतकं लेखी सगळ्यात महत्वाचं बजरंग दल आज ज्यांची पंगत आहे, अशी बजरंग दल खरं तर कौतुक करावं. गोमातेची सेवा आणि देशासाठी, श्रीरामासाठी, मारुतीरायासाठी, एक आजच्या युवा पिढीसाठी आदर्श म्हणून जर सेवाभाव कोण करत असेल तर ते बजरंग दलाचे सहभागी आहेत. सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर फेडरेशन ऑफ गुरुकुल सर्वात महत्त्वाचं कार्य करत आहे. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि एवढं तुम्ही मला 1.5-2 तास, आता इतकी आवळखीची असल्यामुळे जास्त मला नावं घेणं भागच होतं, नाहीतर मला उद्या कोणी ना कोणीतरी बोललंच असतं की माझं नाव राहिलं. त्याच्यामुळे नाव घेणं भागच आहे. मी तुमची लेक आहे महाराज, खूप प्रेम केलं तुम्ही, आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उभी आहे की तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. सगळ्यांच्या चरणी मी दंडवत करते, सगळ्यांना मनातून धन्यवाद देते आणि याच या ठिकाणी माझी सेवा संपते.